नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं दिलेला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि त्या निर्णयाचे नेमके परिणाम काय होणार हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेला निर्णय होता SC/ST आरक्षणाबाबत. अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास म्हणजे सब क्लासिफिकेशनला सर्वोच्च न्यायालयानं आज मान्यता दिली आहे. थोडक्यात आता SC/ST आरक्षणातही आरक्षण असेल, म्हणजेच कोटा विदिन कोटा लागू असेल, ज्यामुळे SC/STतील ज्या वंचित राहिलेल्या जाती आहेत त्यांच्यासाठी काही जागा खास राखीव ठेवल्या जातील. 2004 साली आपणच दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज बदलला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं 6-1 अशा बहुमतानं SC/ST मध्येही सब कॅटेगरी असावी असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. SC/ST उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण अंतर्गत काही जागा राखीव ठेवण्याचा राज्य व्यवस्थेला अधिकार आहे. तसंच अशा राखीव जागा ठेवणं वैध आहे आणि समानतेच्या तत्वाच्या विरोधात नाही असा निर्वाळा सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कोट्याची मागणी केली जात होती. महाराष्ट्रात मातंग समाज यासाठी प्रयत्नशील होता. त्यामुळे आज अण्णाभाऊ साठे जयंती दिनी हा महत्त्वाचा निर्णय आला असं सांगत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. हे अबकडं वर्गीकरण व्हावं म्हणून महाराष्ट्राचं काय संपूर्ण राज्यामध्ये जे अनुसूचित SC आणि ST मधले समाज होते की खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांना आरक्षणाचा फायदा होऊन जे समाज पुढारला गेला होता, पण काही समाज त्याच्यामध्ये खरं तर आजही मागासलेला होता. राजश्री शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थानं ज्या आरक्षणाची सुरुवात केली होती आणि त्या आज सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो खऱ्या अर्थानं खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महायुतीचं सरकार जे आहे किंवा केंद्रातलं सरकार आहे हे संपूर्णतः अनुसूचित जाती जमाती बरोबर आहे, जातींबरोबर आहे. याआधी मी सांगितलं की पहिल्यांदा आमच्या समाजाला विधान परिषद मिळाली. झिरो अवर मधील पहिला प्रश्न पाहण्याआधी आजच्या ऐतिहासिक निकालाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगते. याआधी पंजाब सरकारनं अनुसूचित जातींचे 25% आरक्षण 2 वर्गीकरणात विभागून देण्याचा निर्णय घेतला होता. वाल्मिकी आणि मजहबी शीख अशा 2 जातींना 25%तील अर्धे आरक्षण तर उर्वरित आरक्षण हे SC जातींना देण्याचा निर्णय झाला होता. तेव्हा सुद्धा मोठा गहजब झाला होता. राज्य सरकारांना SC/ST आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा म्हणजे असा कोटा विदिन कोटा देण्याचा अधिकार आहे का, तसेच असे करणे वैध आहे का, हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. तसंच पूर्वी आंध्र प्रदेशच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं असे उपवर्गीकरण करण्यास नकार सुद्धा दिला होता. त्यामुळे आज सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 7 न्यायाधीशांच्या खंडपीठ काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. निकालानंतर विरोधी पक्षातूनही प्रतिक्रिया उमटल्या. त्यातील एक महत्त्वाची प्रतिक्रिया होती नितीन राऊत यांची. काय म्हणाले नितीन राऊत ते पाहूयात. आज जेव्हा आपण या ठिकाणी सब कॅटेगरायझेशनची गोष्ट या ठिकाणी करतो आणि सुप्रीम कोर्ट याच्यावरती जेव्हा भाष्य करतं तर खऱ्या अर्थानं हे तपासलं गेलं पाहिजे. काही समाज यामधला जो असेल तो समाज पुढं गेला नसेल, काही समाज पुढं गेले असतील आणि त्यामध्ये ते मागे पडण्याचं चित्र असू शकतं. केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं यासंबंधी पुरेसा विचार करून त्याचा सर्वे यापूर्वी केला आहे का, सर्वे करून या जातीचे किती लोक मागे पडलेले आहेत, जो वंचित झालेला वर्ग आहे त्या वंचित वर्गाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून जातीय जनगणना या देशामध्ये आवश्यक असते. राज्य सरकारने याच्यापूर्वी कॅटेगरायझेशन केलेलं आहे ना, हे काही नवीन नाही आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात मातंग समाजाच्या
महामंडळं वेगळे आहेत, त्यांच्या कॅटेगरीच्या बद्दल नेहमी चर्चा होत असते, चर्मकारांबद्दल चर्चा होत असते, परंतु वाल्मिकी समाजाबद्दल चर्चा होत नाही. बिहारमध्ये सुद्धा तुम्ही महादलित दलित अशी त्यांनी त्या ठिकाणी कॅटेगरी केलेली आहे. तर काही अंशी काही राज्य सरकार या ठिकाणी पुढाकार घेऊन काम करताना दिसतात, परंतु असा सर्वकष निर्णय या ठिकाणी घ्यायची गरजच का वाटली आजच्या घटकेला सुप्रीम कोर्टाला? एकीकडे केंद्रातली भाजप सरकार म्हणते की संविधानामुळं आम्ही या ठिकाणी पराभूत झालो, दुसरीकडे मनुस्मृतीचं समर्थन केलं जाते जाती विचारून, तिसरीकडे जातीय जनगणनेवर काही भाष्य करत नाही. अशा वेळेला हा निर्णय येणं याचा कुठतरी अंतर्गत संबंध असला पाहिजे असं मला या ठिकाणी जाणवत आहे. नितीन राऊत यांच्या याच वक्तव्यावर आम्ही विचारला होता आजच्या भागातील महत्त्वाचा प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आमचा प्रश्न: ज्यांनी शिक्षणाबाबत बाबासाहेबांचा सल्ला पाळला त्यांना आरक्षणाचा लाभ घेऊन पुढे जाता आलं, ज्यांचं दुर्लक्ष झालं त्या जाती मागास राहिल्या. नितीन राऊतांच्या मताशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? नितीन राऊत यांनी अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर शंका उपस्थित केलेली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे आणि या निर्णयाने समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होण्याकरता आणि जो वेळ लागतो तो वेळ कमी करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. त्या प्रवर्गातील मोजक्या जातींना आरक्षणाचा जास्त फायदा होतो, इतर जाती उपेक्षित राहतात असा आक्षेप वारंवार घेतला जात होता. आजच्या निर्णयामुळे वंचितातील वंचितांना फायदा होऊ शकतो. आरक्षणात आरक्षणाचा निकाल देताना आजचं खंडपीठ आणि त्या खंडपीठानं मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून, आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आरक्षणात आरक्षण, निकालातील काही महत्त्वाचे मुद्दे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात वर्गवारी करता येते. इम्पेरिकल डेटा गोळा करून सरकारला एखाद्या जातीबाबत झालेला भेदभाव दूर करता येईल. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी वर्गवारी करता येईल. ओबीसी साठीची क्रीमी लेअरची संकल्पना अनुसूचित जाती जमातीतील आरक्षणातही लावली पाहिजे. अनुसूचित जाती व जमातीतील क्रीमी लेअर शोधण्यासाठी सरकारनं धोरण आखलं पाहिजे. SC/STतील क्रीमी लेअरला आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये, त्यामुळे समानता येईल. आरक्षण हे प्रवर्गातील पहिल्या पिढीसाठीच असावे. आरक्षणानंतर दुसरी पिढी सर्वसाधारण वर्गाच्या खांद्याला खांदा लावून पुढे आली आहे का, हे राज्यानं पाहिले पाहिजे. या खंडपीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती BR गवई, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती पंकज मित्तल, न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांचा समावेश होता. 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा 6-1 असा बहुमतानं निर्णय झाला. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी एकट्या अशा वर्गवारीच्या विरोधात होत्या. आरक्षणात आरक्षण मिळावं यासाठी गेली काही वर्ष झटणाऱ्यांमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर सुद्धा होते. आजच्या निकालामुळे तळागाळातील लोकांना न्याय मिळेल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं आरक्षणाबाबतचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. खरंच हा एक 58 समाजासाठी जे आमच्या हिंदू बहुजन महासंघटनेसाठी हा खूप मोठा दिलासा आहे, एक आनंदाची बातमी आहे. कारण जर आपण सामाजिक न्यायाची जर आपण बजेटमध्ये बघितला तर त्या सगळ्या बजेटमध्ये मॅक्झिमम तो फंड जो जायचा, मग तो परदेशाचे मुलं जायचे समजा त्याच्यात, तर 200 विद्यार्थी जायचे, त्याच्यात 198
एकच समाजाचे जायचे आणि एकावर बोटावर मोजल्यासारखे एखादा मातंग समाजाचा जाईल, एखादा खाटीक समाजाचा, एखादा चर्मकार समाजाचा जाईल. तुम्ही गावा पातळीवर जर बघितलं ना, ते जे योजना असतात, रमाई घरकुल योजना मागा किंवा खूप सारे जे काही वेगवेगळे योजना आहेत, त्या ठराविक वर्गाला त्याचा जास्त फायदा होतात आणि बाकीच्यांना होत नव्हता. याचा अर्थ म्हणजे याचं कारण पण आहे कारण त्याचे एज्युकेशन त्यांचं त्या समाजाचा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि बाकीच्या समाजाचे एज्युकेशन पासून फार लांब राहिलेलं आहे, म्हणून त्यांना त्या योजनेचा फायदा घेता येत नव्हता. त्याच्यामुळे आमची मागणी होती की बा त्यांचा जो आरक्षण असेल त्यांना द्यावं आणि बाकीचे जो आहे 58 समाजाचं त्यांचं आरक्षण त्यांना जसं ज्या पद्धतीनं NT मध्ये अबकड आहे त्या पद्धतीनं वर्गीकरण करून यांना द्यावं, जेणेकरून यांचा सुद्धा प्रगती, आर्थिक आणि सामाजिक प्रगती यांचा होईल, हा आमची सगळ्यांची मागणी होती. आणि खरंच सुप्रीम कोर्टाने उशिरा का ना पण खूप मोठा चांगला हा निर्णय दिलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. अनुसूचित जाती जमातीबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला असतानाच आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 104व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आरटी कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत मातंग, गारुडी, दखनी मांग, मांग मशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मादगी, मदिगा या समाजाच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. राज्यातील अनुसूचित जातींसाठी पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी आधीपासूनच कार्यरत आहे. मात्र मातंग आदी समाजांच्या कल्याणासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्याची मागणी अनेक संघटनांनी बऱ्याच वर्षांपासून लावून धरली होती आणि त्याचाच भाग म्हणून राज्य मंत्रिमंडळानं 11 जुलै रोजी आरटीच्या स्थापनेचा निर्णय घेतला. आज या संस्थेच्या उद्घाटनावेळी या संस्थेसाठी निधी अजिबात कमी पडणार नाही अशी ग्वाही सरकारकडून आली आहे. पाहूया. आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागली आणि त्या प्रतीक्षेनंतर आरटीची आपण स्थापना केली. हे सर्वसामान्यांचं सरकार, अण्णाभाऊंना श्रद्धांजली या माध्यमातून आपण अर्पण केली. जी मुलं अशिक्षित आहेत त्यांना 4थी ते 10वी पर्यंतच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी देखील त्यांनी एक ऍप सुरू केलंय, त्याचे मी अभिनंदन करतो. आज आरटी सारखी संस्था या ठिकाणी तयार झाली. खरं म्हणजे आपल्या कल्पना आहे की जो काही क्रांतिगुरु लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग तयार झाला होता, 2003 साली तयार झाला होता आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष तो धुळखात पडला होता. पण मला अतिशय आनंद आहे, पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, आम्ही अजितदादा सगळे एकत्रित आलो आणि या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी ही त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू झाली. आणि आज याच निर्णयांपैकी एक निर्णय आरटीचा जो माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निश्चितपणे त्याची अंमलबजावणी होते, ही देखील आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. झिरो ओव्हर मध्ये आता वेळ झाली आहे. आम्ही आज अनुसूचित जाती जमातीवर विचारलेल्या प्रश्नाची, त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि सुरुवात करूया परत एकदा आजच्या प्रश्नाने. ज्यांनी शिक्षणाबाबत बाबासाहेबांचा सल्ला पाळला त्यांनी ते आरक्षणाचा लाभ घेऊन पुढे गेले. ज्यांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं त्या जाती मागास राहिल्या. नितीन राऊतांच्या या मताशी आपण सहमत आहात का, असा प्रश्न आपण विचारला होता. एक्स वरून शशांक हळबे, शिक्षणाबाबत त्यांच्या स्वतःच्या जातीपैकी बहुसंख्य लोकांनी त्यांचा सल्ला ऐकला आणि त्याचं त्यांना चांगलं फळ मिळतंय. फेसबुकवरून भूषण खेडेकर, देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे होऊन गेली, हे आरक्षण वगैरे अजून किती खेचणार. इंस्टाग्रामवरून अनंत साळवी, किती वर्ष किती दशके आपण मागास म्हणून घेणार आहोत. आता काळ बदललाय, जो धरेल शिक्षणाची कास त्याचाच होईल विकास.
यूट्यूबवरून विनोद मुंढे, बाबासाहेबांचा सल्ला पाळला असता तर जाती जाती तशी तेढ निर्माण झाली नसती, सर्वांना समान न्याय मिळाला असता. सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय, त्या निर्णयानंतर उमटलेल्या विविध प्रतिक्रिया, सुरू झालेलं राजकारण, होणारी टीका यासह अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधाकर भालेराव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे. मी सर्वात पहिले सुषमाताई आपल्याकडे येते. खरं तर पहिले सुधाकरजी, सुषमाताई, आपलं दोघांचंही स्वागत आहे झिरो आवरमध्ये. सुषमाताई, आपण आज सकाळीच कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं. मला कट्ट्यावर आपला जो काही स्ट्रगल आपण सांगितला होता एबीपी माझाच्या कट्ट्यावर, तो आठवतो. परत एकदा मी आपल्याला विचारते की आरक्षणात आता कोटा हा जो प्रकार आहे याची खरंच गरज समाजात का होती? मी पहिल्यांदा ताई आपल्याला हे स्पष्ट केलं पाहिजे की माझ्या कट्ट्यावर जरी मी माझा संघर्ष सांगितला असला तरी सुद्धा मी कुठल्याही आरक्षणाची लाभार्थी नाही किंवा मला कुठल्याही आरक्षणाचे लाभ स्वतःला नको आहेत. म्हणजे शासनाने दिले तरी मला व्यक्तिशः नको आहेत बरं का. माझ्या समूहाला ते हवे आहेत का, तर माझ्या समूहाला नक्की मिळावे. पण मला असं वाटतं की इफ आय एम कॅपेबल, जर मी माझी रोजीरोटी कमावण्यासाठी स्वतः समर्थ आहे तर मी माझ्या मनाचा मोठेपणा दाखवायला हवा की मी ते नाकारलायला हवं, जेणेकरून माझ्या जागेवर माझ्या समूहातील कुणीतरी गरजवंत तिथे ऑक्युपाय होऊ शकेल, रिक्रूट होऊ शकेल. हा एक भाग. म्हणजे मी आरक्षणाची लाभार्थी नाहीये, हे पहिल्यांदा क्लिअर करते. आता जरा दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. आरक्षणाची जी मूळ व्याख्या आपल्याकडे सांगितली होती, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी साधारणतः 50% आरक्षणाची पद्धत. सुषमाताई, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, काहीतरी टेक्निकल अडचण आलेली दिसते. मी आपल्याकडे येते सुधाकरजी. एकंदरीत आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? सरिताताई, मी पहिल्यांदा खरोखरच 2009 ते 2014, 2014 ते 2019 10 वर्ष लगातार कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अनुसूचित जातीतील समाज घटकांना जातीनिहाय वर्गीकरण करून अबकड करून 13% आरक्षणाचा फायदा हा समप्रमाणामध्ये लोकसंख्या, जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, अशा पद्धतीनं मागणी करत राहिलो. सभागृहामध्ये कायदे विधिमंडळाच्या सभागृहातून आवाज उठवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये, सामाजिक न्याय मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये बैठकही बोलावली. परंतु त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात येत होतं की हा राज्याचा प्रश्न नाहीये. सामाजिक वर्गीकरण करायचं असेल, अनुसूचित जातीतील समाज घटकांना जर वर्गीकरणाची जर वेळ आली असेल तर ती राज्याचा अधिकार नाहीये. मग त्यावेळेस मी पुन्हा सभागृहामध्ये आवाज उठवला, जर राज्य सरकारकडे तो जर अधिकार नसेल तर आपण राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी आणि केंद्र सरकारकडून कोर्टाकडे मागणी करावी आणि जेणेकरून जे अनुसूचित जातीचा, सरिताताई, 59 जातीचा प्रवर्ग आहे, या 59 जातीमध्ये मायक्रो लेव्हलच्या छोट्या छोट्या जाती आहेत. त्यामध्ये सर्व जातींना समाविष्ट करून खऱ्या अर्थानं त्या 13% आरक्षणामधून त्याचा फायदा नक्की. मिळाला. सुधाकरजी, सुषमाताई, मी आपल्याला विचारते, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय असं मी गृहीत धरते. एकंदरीत जो समतोल आजपर्यंत साधला गेला नाही का? मी येते सुधाकरजी आपल्याकडे. मी फक्त ताई आपल्याला थोडंसं ना जरा याचा इतिहास सांगायला पाहिजे. तो इतिहास असा आहे की 1930 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, अर्थात संस्थाने आणि अल्पसंख्याक समाज, जेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी संस्थानांचं खालसाकरण करायचं ठरवलं होतं तेव्हा त्यांनी एक भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती की संस्थानिकांचे काही अधिकार कमी करा आणि अल्पसंख्याकांना काही जास्तीचे अधिकार द्या, जेणेकरून दोघे एकाच
पातळीवर येतील त्यानंतर आपल्याकडे अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी म्हणून ज्यांचे जगण्याचे अधिकार नाकारले त्यांना जगण्याचे अधिकार, हा फार महत्वाचा शब्द आहे. म्हणजे आरक्षण हे सामाजिक मागासलेपणाच्या व्याख्येत ठरवले होते. आर्थिक मागासलेपण नाही, सामाजिक मागासलेपण. आता असं आरक्षण घटनेत 1950 ला अंमलात आलं. 50 ला जे घटनेत आरक्षण अंमलात आलं त्यानंतर या आरक्षणाचे 2 भाग झाले. एक राजकीय आरक्षण आणि एक शैक्षणिक व सामाजिक आरक्षण. राजकीय आरक्षण हे दर 10 वर्षांनी वाढीव करणारे होते, म्हणजे 10 वर्षाची मर्यादा होती. ते वाढवलं गेलं 60 ला, 70 ला, 80 ला. आपल्याकडे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण याला कुठलीही मर्यादा नाहीये, ते अमर्याद आहे. आता पुन्हा अंतर्गत आरक्षणाची गरज का पडली, जरा हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की आरक्षणाअंतर्गत का गरज पडली. इसवी सन 2000 साली आंध्र प्रदेशमध्ये न्यायमूर्ती रामचंद्र राजू यांच्या रिपोर्टच्या आधारे SC ST अंतर्गत जातींचा उपवर्ग तयार केला गेला होता आणि लोकसंख्येच्या प्रमाणात 15% कोटा हा आंध्रने मांडला होता. आणि तेव्हापासून एक चर्चा सुरू झाली होती की राज्यांना असा कोटा ठरवण्याचा अधिकार आहे का, की एखादा आरक्षित कोटा आहे आणि त्या कोट्या अंतर्गत कोटा त्यांना द्यावा का, तसा अधिकार त्यांना कोण देऊ शकतं. मग यावर 2005 ला आपल्याकडे EV चनैया विरुद्ध आंध्र प्रदेश याचं एक बेंच बसलं होतं. ते 5 जजेसचं बेंच होतं. या 5 जजेसच्या बेंचेसच्या निकालाने सांगितलं की राज्य सरकारला असा कुठलाही अंतर्गत आरक्षण म्हणजे उपवर्गीकरणाचा अधिकार नाही, हे 5 जजेसच्या बेंचेसने सांगितलं. आता 5 जजेसच्या बेंचेसला निर्णयाला जर पलटवायचे असेल तर त्याच्यापेक्षा मोठा बेंच ठेवावा लागेल, म्हणजे 7 जजेसचा बेंच. नक्कीच सुषमाताई, हा इतिहास आत्ताच थोड्या वेळ आधी आम्ही इथंच सांगितला 0 आवर मध्ये. मात्र मी आपल्याकडे एक वेगळा प्रश्न घेऊन आले होते. मी येते परत सुधाकरजी यांच्याकडे मी जाते. राजकारणाच्या पलीकडे आज बोलण्याची इच्छा आहे, प्रश्न मोठा आहे. सुधाकरजी, मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की परिस्थिती तुमच्या नजरेतून कशी आहे? खरंच समान अधिकार या सर्व जातींना मिळाला आहे का? हे वर्गीकरण का गरजेचं आहे? ताई, मी आपणाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करून सांगू इच्छितो की राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल, किमान माझ्या महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग, गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर जो राहणारा जो प्रवर्ग आहे, त्या समाजाच्या कुटुंबाची, घराची लांबी, रुंदी, उंची, त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्या कुटुंबाला उद्योजक म्हणून मिळालेली संधी, त्यांच्यातल्या उद्योगाची उभारी, किती मोठ्या प्रमाणात ते प्रगल्भ झालेले आहेत, किंवा ते अजूनही देशाला आझादी मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु आजही दलित समाजातली वस्ती सुधारलेली नाही आहे. त्यांच्या कुटुंबात, सरिताताई, एक दिवस तुम्ही मला असा वेळ द्या, एक दिवस तुम्हाला कुठलंही गाव सांगा आणि त्या दलित वस्तीमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. त्या कुटुंबाची जर परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्या डोळ्याला अश्रू येतील. मला लाज वाटते कधी कधी बोलायला की देशाला 75 वर्षे आझादी होऊन सुद्धा दलित वस्ती सुधार योजना आजही सुरू आहे. किती घरं आहेत दलिताच्या गावाच्या बाहेर, आणि त्या दलित वस्ती सुधार योजनेचा आजपर्यंत सुधार करण्याची गरज काय होती? सुषमाताई, आजच नितीन राऊत यांनी म्हटलं, सुधाकरजी मी येते आपल्याकडे. सुषमाताई, नितीन राऊत यांनी म्हटलं की ज्यांनी बाबासाहेबांचा सल्ला मानला शिक्षणाचा त्या जाती पुढे गेल्या, ज्यांनी सल्ला मानल्या नाही ते तिथेच राहिल्या. खरंच अशा पद्धतीचा समान अधिकार सर्व जातींना मिळाला का शिक्षणाचा? डॉक्टर नितीन राऊत हे चळवळीतले आहेत, त्यांना चळवळीची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे आणि निश्चितपणे ते माझ्यापेक्षा सिनियर आहे. परंतु आजच्या निर्णयाच्या संबंधाने त्यांच्या आणि माझ्या मतावर की इथे काही वर्गांना अजूनही ते सुशिक्षित असले, ते शिकलेले असले, त्यांना त्याचे लाभांश मिळत नाहीत. उदाहरणार्थ, समजा जो प्रश्न तुम्ही मगाशी विचारला होता, मला वाटलं तुम्हाला इतिहास हवा असेल, पण जर तुम्ही आता वास्तवात विचार केला तर मी आपल्याला, म्हणजे SC ST तर चालू आहे, मी त्याला जोडून जरा NTचं सांगितलं पाहिजे.
क आणि ड असे 3 प्रवर्ग आहेत. त्यापैकी NT-B मध्ये 42 जाती आहेत. NT-क मध्ये फक्त एकच जात आहे धनगर आणि NT-ड मध्ये एकच जात आहे, ती आहे वंजारी. आता विचार करा की क आणि ड मध्ये एकच जाती आहेत आणि त्यांना त्यांच्या सगळ्या सेवा सवलती मिळतात. पण माझ्यासारखी जेव्हा चळवळीतली म्हणून विचार करते, खरं तर मी वंजारी समुदायात येते, पण मी जेव्हा चळवळीतली म्हणून विचार करते त्यावेळेला मला प्रश्न पडतो की अरे ड साठी तर एकच जात आहे आणि पूर्ण प्रवर्गातलं आरक्षण आहे. मात्र ब मध्ये 42 जातींना कसा न्याय मिळेल बरं? तो न्याय मिळण्याची गरज आहे. जेव्हा आपण यांचा अनुशेष भरण्याची चर्चा करतो तेव्हा असं लक्षात येतं की NT-B मधल्या ठराविकच 2-4 जाती आहेत, ज्या 2-4 जातींनाच पुन्हा वेगवेगळे सरकारी लाभ मिळतात. अगदी अशाच पद्धतीने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधली सुद्धा गोष्ट झालेली आहे की ठराविकच काही जाती आहेत की ज्या जातींना राजकारणातले किंवा समाजकारणातले लाभ हे पुन्हा मिळतात आणि काही जाती अशा आहेत की ज्या जाती कोसो दूर आहेत. अशा जातींना जर खरा न्याय द्यायचा असेल तर उपवर्गीकरणाचे आरक्षण मिळायलाच हवे आणि ते असले पाहिजे. या अनुषंगाने आजचा निकाल महत्वाचा आहे. मला वाटतं सुषमाताईंनी अगदी जो मर्म आहे या प्रश्नाचा त्याला हात घातला आहे. सुधाकरजी, मी आपल्याकडे येते. क्रीमी लेअर ही ओबीसींसारखीच असली पाहिजे असं आजच्या निकालात म्हटलंय, त्यावर आपण काय सांगाल? काय परिणाम आपण समाजात वावरत असताना आपल्याला दिसतंय? ताई, मी पहिल्यांदा पुन्हा एकदा तुम्हाला मी पाठीमागच्या प्रश्नाची आठवण करून देतो की अनुसूचित जातीतल्या 59 जातीपैकी ज्या समाज घटकाचा आजपर्यंत विकास होऊ शकला नाही त्या समाजाला आम्ही वारंवार विनंती करतो की आम्हाला जे राष्ट्रीय आयोगाने आम्हाला जी संधी दिलेली आहे 13% आरक्षणाची, त्या 13% आरक्षणातूनच आम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला कुठल्याही वेगळ्या आरक्षणाची आम्ही डिमांड करत नाहीये ताई. आमची एक विनंती अशी आहे की आमच्या समाजातले जेवढे काही समाज बांधव आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला थोडक्यात जर जातनिहाय जर सांगायचं म्हटलं, पूर्वंपार असलेला महार समाज, आजचा बौद्ध नवबौद्ध, पूर्वंपार असलेला मांग समाज, आजचा मातंग समाज, पूर्वंपार असलेला चर्मकार समाज, चांभार समाज, आजचा चर्मकार समाज, पूर्वंपार असलेला ढोर समाज, आजचा ढोर ककया समाज, आणि अशा पद्धतीनं छोट्या छोट्या, आता लिंगायत समाजामध्ये सुद्धा काही मायक्रो लेवलच्या जाती आहेत, जिथे माला जंगम आहे, लिंगडेर आहे, पुन्हा त्याच्यानंतर बुरुड आहे, मेहतर आहे, वाल्मिक आहे. अशा पद्धतीच्या मायक्रो लेवलच्या सर्व कास्टना जर या आरक्षणाचा वाटून विभागून जर फायदा झाला तरच या आरक्षणाचा फायदा निश्चित रूपाने मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, जितकी संख्या परत आपल्याला विचारलेला प्रश्न घेऊन सुषमाताईंकडे ते. सुषमाताई, क्रीमी लेअर बद्दल काय विचार आहेत? ताई, आपल्याकडे त्या नागराज केसेसमध्ये SC STच्या सर्व जातींना लाभ मिळवण्यासाठी आरक्षणात क्रीमी लेअरची आवश्यकता असावी असं एक म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर 2018 मध्ये जनरल सिंह विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता केस झाली. या जनरल सिंह विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता केसमध्ये क्रीमी लेअरचा निकष कायम केला होता. हे फार महत्वाचं आहे. आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं. त्या निरीक्षणामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आरक्षणाचा लाभ हा त्यातल्या म्हणजे SC STतल्या सुद्धा त्यातला जो सगळ्यात कमजोर घटक आहे, जो कमजोर वर्ग आहे, अशा कमजोर म्हणजे समाजातला तर एकूण कमजोरच, पण कमजोरातला जो कमजोर आहे अशा वर्गाला सुद्धा ते आरक्षण मिळायला हवं. आजच्या निकालामध्ये एक महत्वाचं जे निरीक्षण आहे ते इम्पिरिकल डाटाचं आहे की इम्पिरिकल डाटा गोळा करा आणि इम्पिरिकल डाटा गोळा करून मग त्याची वर्गवारी ठरवा. ही वर्गवारी ठरवण्याची गरज आहे. जसं मी म्हटलं ना की आपल्याला की भटकेमुक्त जमाती चा सुद्धा इम्पिरिकल डाटा झाला पाहिजे की काही ठराविक जाती आपल्याकडे ना अमुक एखादी जात SC मध्ये यावी किंवा न यावी, ST मध्ये यावी किंवा न यावी, याचे सुद्धा निकष आहेत. आणि त्या निकषाचे अधिकार कुणाला द्यायचे, केंद्राला द्यायचे की राज्याला द्यायचे? तर आधी ते अधिकार राष्ट्रपतीला होते, परंतु आता काही ठिकाणी म्हणजे आंध्र प्रदेश सारख्या राज्याने तो अधिकार वापरलेला आहे की त्यांनी अरुंधती
नावाची जी तिकडचा जो जात समूह आहे, या जात समूहाला वेगळा कोटा देऊ केलेला आहे की त्यांचं पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये तो कोटा दिला गेला पाहिजे असं म्हटलं गेलं. मला असं वाटतं की इम्पेरिकल डाटा खरंच कलेक्ट झाला पाहिजे. एकदा तो डेटा कलेक्ट करण्याची गरज आहे. कारण काय होतं, सपोज एखादा कुटुंब आहे, एखाद्या कुटुंबामध्ये सलगपणे 4 कलेक्टर आहेत, 10 कलेक्टर आहेत, तर 11वा कलेक्टर पुन्हा त्याच कुटुंबातून येतोय आणि एक कुटुंब आहे की ज्या कुटुंबात एक साधा शिक्षकही नाहीये आणि तो तिकडे पोहोचतच नाहीये. नक्कीच नक्कीच सुषमाताई, आपण जे म्हणताय तो महत्वाचा मुद्दा आहे आणि खरं तर बरेच म्हणजे ही चर्चा खरं तर ह्यापेक्षा आपण जास्त काळ घेऊ शकतो, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे मी आपल्या दोघांचेही आभार मानते. धन्यवाद, आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आम्ही विचारलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. ज्यांनी शिक्षणाबाबत बाबासाहेबांचा सल्ला पाळला ते आरक्षणाचा लाभ घेऊन पुढे गेले. ज्यांनी दुर्लक्ष केलं त्या जाती मागास राहिल्या. नितीन राऊतांच्या मताशी सहमत आहात का? एकूण 10,000 मतं युट्यूबवर. 88% होय म्हटलंय, 12% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. 78% होय म्हटलं, 22% नाही. फेसबुकवर 1,000 मतं. 70% होय म्हटलंय, 30% नाही. एक्सचा कौल. 78% होय म्हटलंय, 22% नाही. आजचा निकाल देताना खंडपीठातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 1949च्या भाषणाचा संदर्भ दिला होता. त्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, आपल्याकडे जोपर्यंत सामाजिक लोकशाही येत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीचा उपयोग नाही. सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा साहनी खटल्यात अतिमागास समाज घटकांना न्याय देण्यासाठी मागास प्रवर्गात आरक्षण देण्याचा अधिकार राज्य व्यवस्थेला आहे असं म्हटलं होतं. तसंच अनुसूचित जाती जमातीतील मोजके लोकच त्या आरक्षणाचा फायदा घेत असतील तर राज्य व्यवस्थेनं पुढाकार घ्यायला नको का असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर काही अंशी आजच्या निकालात पाहायला मिळतंय. सामाजिक समानतेकडे जाणारी वाट या निकालानं काहीशी सुकर बनेल अशी आशा करूयात. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील एक छोटंसं गाव असलेल्या कांबळवाडीसाठी आजचा दिवस उजाडला तोच एखाद्या सणासारखा. कारण याच मातीत खेळलेला, याच गावाच्या वेशीवर बागडलेला आणि याच शिवारात घाम गाळलेल्या स्वप्नील कुसाळेनं आपल्या विजयाचा झेंडा थेट पॅरिसमध्ये रोवला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक जमा झालं. स्वप्नीलनं 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन नेमबाजीत ब्रॉन्झ मेडल पटकावलं. आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी सोनियाचा दिनू ठरला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण 1952 साली खाशाबा जाधवांनी हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत ऐतिहासिक ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर ऑलिम्पिक मेडल्समध्ये लागलाच नाही. मात्र आता अशीच भरारी घेतलीये ती कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं, तीही 72 वर्षांनी. स्वप्नीलचा आदर्श आहे टीम इंडियाचा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी. ज्याप्रमाणे धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता त्याचप्रमाणे स्वप्नील ही मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभावाचा प्रभाव स्वप्नीलच्या नेमबाजीतही आज पाहायला मिळाला, ज्यामुळे त्याला यशोशिखर गाठता आलं आणि स्वप्नीलची स्वप्नवत कामगिरी जागतिक पातळीवर गौरवली गेली. तो राहतो त्या कांबळवाडीतही उत्साहाला भरता आलं होतं. इयत्ता 9वीत असतानाच इवल्या डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न आता साकार झालंय. त्यामुळे सरावासाठी बुलेट्स विकत घेण्यास
साठी बँकेचं कर्ज उचलणारे स्वप्नीलचे वडील आणि स्वप्नीलची आई आता कृतार्थ झाली आहे. त्यानं खरोखर अगदी मन लावून ते आपलं काम केलेलं आहे असं मला वाटतं. काय आशीर्वाद द्याल तुम्ही आता? नक्कीच तो या ठिकाणी अजूनही पुढच्या भविष्यातल्या पुढच्या ऑलिम्पिकमध्ये तो नक्कीच यापेक्षा पुढची चांगली कामगिरी करेल. चांगलं झालं की नातवानं आपलं करून गावलं. माझ्या आपल्या ह्यातनं आपला मोठा झाला. आपला आणि आशीर्वाद आमचा हाय कायमचा. आणि लहानाचं मोठं झालं. लहानपणातून बाहेर गेलेला आहे आणि चांगलं झालं. आल्यानंतर कौतुक कसं करणार की असं करणार. निश्चितपणानं पुतण्या असावा एक असं उत्तर आदर्श असं उदाहरण या ठिकाणी स्वप्नील आम्हाला दिलेलं आहे. आणि निश्चितपणानं या कुटुंबामध्ये स्वप्नील आमच्या जन्माला आला हे मुळात लक्षात आम्ही भाग्य मानतो. स्वतंत्र भारतात ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले महाराष्ट्राचे कुस्तीगीर खाशाबाज जाधवांनी. पण आतापर्यंतचा इतिहास आणि आज स्वप्नील कुसळेची कामगिरी वगळता हरियाणा, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, अगदी पूर्वोत्तर भारताच्या राज्यांमधील खेळाडूंच्या तुलनेत महाराष्ट्र मात्र मागे पडला. त्यामुळे ऑलिम्पिक दर्जाचे आपल्याकडे खेळाडू नाही का असा प्रश्न उपस्थित होत होता. आणि यावरच आम्ही आज आपल्याला 0 आवरमध्ये प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, खाशाबाज जाधवानंतर 72 वर्षांनी ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राच्या वाट्याला. आजवरची आपली राज्य सरकार खेळाला प्रोत्साहन देण्यात कमी पडली का, हा आपला प्रश्न होता. तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. महाराष्ट्रातील खेळाडू इतरांच्या तुलनेत मागे पडण्याची बरीच कारणं असल्याचं क्रीडा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यापैकी खेळाबाबत असलेलं उदासीन धोरण, सोयी सुविधांचा अभाव, नसलेली क्रीडा परंपरा, अनुभवी प्रशिक्षकांची कमतरता ही काही कारणं आहेत. असं असलं तरी या सर्व अडचणींना स्वप्नीलनं फाटा दिलाय. घरामध्ये नेमबाजीची कोणतीही परंपरा नसताना स्वप्नीलला नेमबाजीची गोडी लागली. त्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी प्रशिक्षण मिळावं म्हणून नाशिक गाठलं. 2008 मध्ये अभिनव बिंद्राला ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहिल्यानंतर तर त्याचं नेमबाजीकडे एवढं लक्ष गुंतून राहिलं की त्याने थेट आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झचा वेध घेतला. त्याच्या या यशात मोलाचा वाटा राहिला तो प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांचा. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे स्वप्नील मानसिकदृष्ट्या मजबूत राहिला आणि एवढ्या दबावातही त्यानं संयम दाखवत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. त्याच्या याच कामगिरीबाबत प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी आपल्या भावना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात. दीपाली मॅडम, तुमचा विद्यार्थी तुम्ही ज्याचं प्रशिक्षण केलं त्यांनी आज ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेलं, कसं वाटतंय तुम्हाला? मला खूपच छान वाटतंय, कारण ह्या मुलांबरोबर मी गेली जवळजवळ 10 ते 11 वर्ष आहे आणि त्यांच्या म्हणजे ह्या एवढ्या सगळ्या वर्षांचा त्यांचा प्रवास, त्यांचा स्ट्रगल, त्यांचे स्वतःवर असलेले डाऊट्स आणि हे सगळं मी बघितलेलं आहे. आणि त्यांनी किती मेहनत केली आणि हे मेडल त्याच्यासाठी म्हणजे त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा किती महत्त्वाचं आहे याची मला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे मला खूपच जास्ती आनंद आहे ह्या गोष्टीचा, कारण खूप वर्षाच्या मेहनतीनंतर आम्हाला हे यश मिळालं आहे. सो खूपच आनंदी आहे मी. आणि ज्या पद्धतीने तो खेळला आहे ना, तर जसं त्या क्षणी त्याने ज्या पद्धतीने स्वतःला हाताळलं आहे त्याच्यावरून त्याच्या एक कॅरेक्टरची स्ट्रेंथ जी मला आज दिसली त्याच्या खेळामध्ये, ती मला खूपच आश्वासक वाटते आणि त्याचा मला खूप जास्ती आनंद आहे. दीपाली मॅडम, यावेळी 2 असे योगायोग आहेत. एक तर पहिल्यांदा 3 पोझिशन रायफल शूटिंगमध्ये भारत एक मेडल मिळवतोय. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राला वैयक्तिक खेळामध्ये खाशाबाज जाधवांनंतर पहिल्यांदा आता मेडल मिळते आणि यांचं प्रशिक्षण तुम्ही केलं. कसं वाटतं या सगळ्या रायफल शूटिंगचा जो प्रवास आहे भारतीय खेळाडूंचा त्याकडे पाहून? मला तर मला ह्या गोष्टीचा तर खूप आनंद आहे की एकतर मी मराठी आहे, स्वप्नील मराठी आहे, म्हणजे हे आपलं जे पदक आलं आहे
ते अगदी महाराष्ट्राच्या मातीतून आलेलं आहे. म्हणजे तो कोल्हापूरचा, माझे आईवडील दोघेही कोकणातले, माझं सासर पुण्याचं, म्हणजे असं सगळा महाराष्ट्र भर आमचे सपोर्टर्स आहेत. सो मला खूप ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की आम्ही दोघांनी मिळून ही कामगिरी केलेली आहे. तर ह्याच्या पुढे म्हणजे हे असं बोलावं लागू नये की इतक्या वर्षानंतर आपल्याला हे पदक मिळालं. हीच कामगिरी सतत चालू राहील आणि भारतासाठी महाराष्ट्राचा पदकांचा वाटा, भारताच्या पदकांमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा राहील. या दृष्टीने जी काही मेहनत करायला लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. अर्जुन बबुता हा जो तुमचाच विद्यार्थी काल फायनलमध्ये जाऊन 0.1नी त्याचं म्हणजे अगदी एक मेडल 0.1नी हुकलेलं आहे. याचं दुःख काय असतं हे ज्यांनी रायफल शूटिंग केलंय ते सांगू शकतात. आणि त्याला धीर देण्यासाठी तुम्ही आज इथे आलेला होतात दिल्लीमध्ये, आणि त्यावेळी ही बातमी मिळते की दुसरा विद्यार्थी हा मेडल घेऊन परत येतोय. म्हणजे हा जो एक संमिश्र तुमच्या मनातल्या भावना असतील त्या काय आहेत की एका बाजूला एक विद्यार्थी आपला जो 0.1%नी मेडलला हुकलाय आणि दुसरा विद्यार्थी त्याला धीर द्यायला आपण दिल्लीत येतोय आणि दुसरा विद्यार्थी मात्र मेडल घेऊन येतोय, कसं वाटतं? मी दिल्लीत आहे ह्याचा मला खूप आनंद आहे. कारण कसं आहे, माझं हे जे नेमबाजीचं सगळं प्रशिक्षण आणि ही मुलं मला अगदी मी स्वप्नील मराठी असला तरी मी त्याला भेटले दिल्लीतच आहे. कारण मी ज्युनियर नॅशनल टीमची जेव्हा चीफ कोच होते तेव्हा ही सगळी मुलं माझ्याकडे आली आणि तेव्हापासून आम्ही एकत्र काम करतोय. तर हा अर्जुन बबुता, आता माझी ही जी 6 मुलं आहेत म्हणजे ऑलिम्पिक प्रॉबेबल्स होते ज्यांच्यावर मी टोकियोनंतर पूर्ण माझं लक्ष केंद्रित केलं. तर ते सगळे एक आम्ही कुटुंबासारखेच राहतो. म्हणजे ह्या मुलांचे आपसात पण संबंध खूप छान आहेत. आणि आता एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष गिफ्ट. ऑलिम्पिकमध्ये आपल्या दमदार कामगिरीनं छाप पाडणाऱ्या स्वप्नील कुसळेची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया एबीपी माझावर पाहूयात. मेडल हे आज मला भेटलं ते मी सगळे डेडिकेट करेन इंडियनसाठी. अँड त्याच्यानंतर माझे कोचेस, माझा फॅमिली अँड माझे जे सपोर्टिंग स्टाफ आहे. मेडल हे आज मला भेटलं ते मी सगळे डेडिकेट करेन इंडियनसाठी. अँड त्याच्यानंतर माझे कोचेस, माझा फॅमिली अँड माझे जे सपोर्टिंग स्टाफ आहे. स्वप्नीलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला शुभेच्छा तर दिल्या, शिवाय वैयक्तिकरित्या फोन करून त्याचं अभिनंदनही केलं. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याच्यावर कौतुकाचा आणि बक्षिसांचा देखील वर्षाव करण्यास सुरुवात होत झाली आहे. महाराष्ट्र सरकारनं स्वप्नीलसाठी 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय. स्वप्नील सध्या ज्या पुणे डिव्हिजन मध्ये टीसी म्हणून काम करतो त्या विभागातही सर्वांनाच आनंद झालाय. स्वप्नील हा पॅरिसहून भारतात येईल त्यावेळी भारतीय रेल्वेकडून त्याचा सन्मान करण्यात येणार असून त्याला प्रमोशनही देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. स्वप्नीलच्याच या कामगिरीवर आम्ही आज 0 आवरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा. खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राच्या वाट्याला. आजवरची आपली राज्य सरकारं खेळाला प्रोत्साहन देण्यात कमी पडली का? बघूया सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया. एक्स वरून महेश शिंदे, हो नक्कीच, खेळामध्ये राज्य सरकार आणि तितकेच पालकही प्रोत्साहन देण्यास कमी पडले. फेसबुकवरून वैभव देसाई, महाराष्ट्रातील राजकारण्यांना पक्ष फोडण्यात जास्त रस आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा न बाळगलेली बरी. इंस्टाग्रामवरून दिनेश काळे, गेल्या काही काळात सरकारकडून खेळाडूंना प्रोत्साहन मिळतंय. स्वतः पंतप्रधान मोदी खेळाडूंचे मनोधैर्य वाढवतात, संवाद साधतात. यूट्यूबवरून नितीन लांडे, राजकारण बाजूला ठेवून सरकारनं खेळामध्ये विशेष लक्ष द्यायला हवे.
ऑलिम्पिकचं मैदान गाजवणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्याच कामगिरीनंतर आम्ही ऑलिम्पिक बाबतचा प्रश्न तुम्हाला विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न पहिले बघूया. खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राच्या वाट्याला. आजवरची आपली राज्य सरकारं खेळाला प्रोत्साहन देण्यात कमी पडली का? एकूण 35,000 मतं युट्यूबवर. 94% होय म्हटलंय, 6% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 90% होय म्हटलंय, 10% नाही. फेसबुकवर 90% होय म्हटलंय, 10% नाही. तर एक्सचा कौल 84% होय म्हटलंय, 16% नाही. भारत ही नररत्नांची खाण आहे आणि आज स्वप्नीलमुळे महाराष्ट्र क्रीडा विश्वाची आणबाण आणि शान बनलाय. फक्त नेमबाजीचा विचार केला तरी अंजली भागवत, राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, सुमा शिरूर आणि दीपाली देशपांडे अशी सरस नावं समोर येतात, ज्यांनी सुरुवातीच्या काळात संकटांच्या खास खळग्यांची वाट चालत समस्यांचे काटे सोसत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. तसेच क्रीडा विश्वाच्या आसमंतात विजयाचा गुलाल उधळला. आणि या सगळ्यांना संजय चक्रवर्ती, भीष्मराज बाम यांच्यासारखे पाठीराखे भेटले. म्हणूनच आज हे सगळे नेमबाजीतल्या यशाचा पाया रचते झाले आणि आता स्वप्नील कुसाळेनं त्याचा कळस रचला. मात्र तरीही अशा यशाचा मळवट भारताच्या भाळी लिहिण्यासाठी महाराष्ट्राला 72 वर्ष का लागावी, हा खरा प्रश्न आहे. पण तरीही या प्रश्नानं खचून न जाता तरुण पिढीनं पुढे जात राहिलं तर स्वप्नाला गवसणी घालणारे स्वप्नील आपल्याला मिळत राहतील, अशी आशा 0 आवरमध्ये करूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.